नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समाधियामि। अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि। कामेषु मिच्छाचारा। आज भारतीय बौद्ध महासभेचे तज्ञ सर्वांचं सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो। या वाढदिवसाच्या निमित्तानं या धम्ममंचावर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर हे विराजमान होतील अशी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे हे सुद्धा या धम्मपीठावर विराजमान होतील अशी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष हे सुद्धा या धम्मपीठावर विराजमान होतील। समता सैनिक दलाची विनंती करतो। आणि या धम्ममंचा नाही वाटण्याला चालला आता तुम्ही आले नाही। हो मी यायला पाहिजे तुम्ही। बरं महामानवांना अभिवादन कार्यक्रमाला आपण सुरू करू। असे शांतारामजी गिडा हे भारतीय बौद्ध महासभा प्रज्ञा शाखेचे अध्यक्ष आहेत। ते बौद्ध धर्म त्यांचे चांगले अभ्यासक आहेत। धम्मपदावर त्यांची चांगली कमांड आहे की कुठलीही जरी
वंदना असेल कोणत्याही ग्रहात आणि केव्हाही जर त्यांना सांगितलं की अमुक अमुक विषयावर बोला धर्मपदावर बोला तर ते सदैव असे तत्पर असतात. शांतारामजी गिळम यांना त्यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त त्यांना भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना त्यांच्या जीवनात सुख शांती समृद्धी लाभो, उत्तम असं आरोग्य लाभो आणि उदंड आयुष्य लाभो अशी मी तथागत चरणी आपल्या या शाखेच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं मंगल कामना करतोय आणि त्यांचं अभिष्ट चिंतन करण्याकरता मी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की शांतारामजी गिळम यांना पुष्पगुच्छ देऊन पेढा भरून त्यांचा अभिष्ट चिंतन करा. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. काय देवो तुझला मी उमजलेला मज काही. निरंतर प्रेम मायाही राहू दे आपुल्या ठाई. सुखाचे क्षण बरसावे, दुःखाचे निरसन व्हावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. आणि धम्मपद यावर ते आपले नेहमी भाष्य करतात. त्यामध्ये ते मात्र निश्चितच सक्रिय आहेत. आणि भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यामध्ये सुद्धा एक सक्रिय असे अध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत. तर शांतारामजी गिळम यांना शुभेच्छा देताना म्हणावं असं वाटतं
की प्रत्येक वाढदिवसानिमित्त तुमच्या यशाचा आभार हे अधिकाधिक विस्तारित होत जावं, तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावी, आपले पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न व्हावं हेच आमच्या सर्वांतर्फे भारतीय बौद्ध महासभा संत सैनिक दल आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीनं आपला उदंड आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो ही मी चरणी प्रार्थना करतो. आणि यानंतर शुभेच्छा पण थोडक्यात मनोगत व्यक्त करण्याकरता मी भारतीय बौद्ध महासभेचे नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष तसेच अमरावती जिल्ह्याचे संरक्षण सचिव आदरणीय मदन खंडारे सर हे आपलं भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई माता भीमाई या सर्व मानवांना या ठिकाणी अभिवादन करून आज आदरणीय शांतारामजी गडांग साहेब यांचा 65वा वाढदिवस आज आपल्या भारतीय बौद्ध महासभा परिवार, समता सैनिक परिवार, सिद्धार्थ वाचनालय परिवार त्यांच्यातर्फे या ठिकाणी आज त्यांचा वाढदिवस संपन्न होत आहे. या धर्मपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी बोरकर सर, एसएसबी सचिव आदरणीय जहाज सर, कार्यालय सचिव आदरणीय शेंडे सर, जिल्हा संघटक आदरणीय डॉक्टर सर आणि उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी यांना सर्वांना माझा जय भीम. गडांग सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर शेंडे सरांनी सांगितलं धम्मपद झालं, धम्मयान म्हणजे जे विषय आहे, कोणती गरज जर पडली आपल्या वर्णनेमध्ये कोणी नसलं तर ते एक व्यक्ती म्हणजे शांतारामजी गडांग साहेब, एक अभ्यासू व्यक्तिमत्व बरोबर गडांग साहेबांना, म्हणून त्याच्यासाठी म्हणायचं आहे आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सोरे तो ओटातून कोंडळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, ही जाणता जीवदाता प्रारंभ ओळखावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा. या ठिकाणी मी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नांदगाव खंडेश्वरच्या वतीने, माझा परिवार खंडारी परिवाराच्या वतीने आणि आपला हा परिवार म्हणजे भारतीय बौद्ध महासभा परिवार, समता सैनिक परिवार आणि सिद्धार्थ वाचनालय परिवार या सर्वांच्या वतीने मी आदरणीय गडांग साहेब यांना 65व्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो. शांतीचा संदेश देणारे महाकाळ भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई माता रमाई यांना त्रिवार वंदन. आज अशा ह्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे. ते बौद्धाचार्य आहेत, बौद्धाचार्य आहेत तर आहेत, पण मला तर असं वाटतंय की ते चालतं फिरतं विद्यापीठ आहे. आपल्या बौद्ध धम्माविषयीचं इतकं त्यांना नॉलेज आहे, इतकं त्यांचं धम्मपदाचं नॉलेज, तसेच आपल्या धम्मपदाच्या सोबतच असलेलं ते भारतीय बौद्ध महासभेचे बडला शाखेचे अध्यक्ष आहेत. शाखेचे अध्यक्ष असताना त्यांची कामगिरी चांगली झालेली आहे. 5 जे
आपले शिबिरं भरलेली होती. त्या प्रशिक्षण शिबिरामध्ये त्यांनी फार मोलाचं काम केलं आहे. अशा या व्यक्तिमत्वाला माझ्या नागीय परिवाराकडून, भारतीय बौद्ध महासभा या माझ्या पहिल्या परिवाराकडून, ते संता सैनिक सिद्धार्थ वाचण्याकडून मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मंगलमय खूप खूप शुभेच्छा देतो. ते थांबतो. संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, दलिताचे कैवारी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच बहुजनाचे महामानव, सर्व महामानवांना माझा त्रिवार वंदन. भारतीय बौद्ध महासभेचे धम्मपीठावर उपस्थित असलेले जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक आदरणीय बोरकर सर, तसेच भारतीय बौद्ध महाशाखेचे बंडेरा शाखेचे आदरणीय गेडाम सर व ग्रामीण विभागाचे अध्यक्ष खंडारे सर आणि सर्व कार्यकर्ते यांना माझा सप्रेम जय. सरांचं माझं असं झालेलं आहे की विचारू नका. तिसऱ्या या चौथ्या वंदनेतच त्यांचा माझा स्वभाव एकदम घनिष्ठ झाला आणि त्यांचं हसता चेहरा एकदम स्माईल हसणं हे मला फार आवडलं. मी कधी त्यांना नाही का देशून एखादा उद्गार बोलायचो. फार आमची हसी मजाक फोनवर बी कधी आठवण आली मला तर मी फोनवर बी त्यांच्याशी हसी मजाक करायचो. तर आज त्यांनी मला बोललो, मी त्यांना वाढदिवसाच्या शुभकामना दिल्या तेव्हा त्यांना मला बोलले अजून काय, मला काय आठवलं नाही. मी म्हटलं बस झालं, पुरेसं झालं. तसेच भारतीय बौद्ध महासभेकडून आणि समता सैनिक दलाकडून आणि सिद्धार्थ वाचनालयाकडून आणि माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे गेडाम सरांना मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज या महामानवांना मी प्रथम वंदन करतो. धम्मपीठावर उपस्थित प्राध्यापक बोरकर सर, जहाज सर आणि ज्यांचा वाढदिवस आहे असे शांतारामजी गेडाम सर, तसेच खंडारे सर, नागदिरे सर, शेंडे सर व भारतीय बौद्ध महासभेतील सर्व पदाधिकारी यांना मी जय भीम सर्वांना जय भीम. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्याबद्दल सांगायचं झालं, गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय होईना जगी संवाद. जसे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानाचे, संस्काराचे मार्गदर्शन करीत असतात, तशाच प्रकारे गेडाम सर आपणा सर्वांना, तसेच ते ज्या ज्या विहारात जात असतात त्या त्या ठिकाणी आपल्या बौद्ध धर्माबद्दल प्रत्येकांना मार्गदर्शन करीत असतात, आपल्या धम्मपदाबद्दल माहिती देत असतात. त्यांची ही माहिती नेहमीच सर्वांच्या उपयोगी येणारी अशी माहिती असते आणि आपल्या बौद्ध धर्माबद्दल नेहमी ते आपल्या सर्वांना सांगत असतात. मलाही त्यांच्यापासून भरपूर असे, म्हणजे मी पहिले मला काही सुद्धा तर हे सर्व प्रेरणा जी आहे मला त्यांच्यापासून मिळालेली आहे. त्यामुळे मी राजा सैनिक दलातर्फे व आपल्या सर्वतर्फे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणारे राजा सम्राट अशोक आणि भारताचे शिल्पकार महान सम्राट म्हणून असे जे बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व विभूतींना त्रिवार वंदन आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना जय भीम. आणि आजची जे सत्कार मूर्ती आहे शांतारामजी गेडाम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं, माझं ते प्रेरणास्थळ आहे ते. मी जे काही आज जे बोलायचा विचार करतो तसं तर मला त्यांची जाणून घेते की बा यांचे इतकं गुण आहेत, माझ्यात का नाही आहे. मला पहिलेपासून असं वाटत जर मी यांच्यासारखं बोलू शकत असतो तर किती बरं झालं असतं. म्हणून मी त्यांचा बोट धरून त्यांच्या मागं त्यांना सांगितलं, मी बोललो की बाबा मला तुमचा बोट धरू द्या.
पण ते काही बोट काही धरू देत नाही आणि मला काही त्यांच्या बरोबर येऊ देत नाही. ठीक आहे, तुमची प्रगती होत आहे, त्याच्या मागे थोडीशी माझ्याकडे लक्ष द्या. म्हणजे माझं पण तुमचं जे धम्माचे जे विचार आहेत ते माझ्यात पण रुजायला पाहिजे अशी माझी तुमच्यापासून प्रेरणा घ्यायची इच्छा होती. पण ठीक आहे, तुम्ही मला ते बोट करंगडी म्हणून हातात द्या, मी तुमच्या मागं येईल. आणि तुमच्याबद्दल एक विषय म्हणजे जे आपली भारतीय बौद्ध महासभेची सहल गेली होती त्याच्यात एक दुःखद म्हणजे त्यांचं जे दुःख होतं ते दुःख मला पाहून नाही झालं. वैशालीला त्यांना एक स्थान म्हणजे पाहायचं होतं, तिथं विश्राम करा डोंगर साहेब काहीतरी. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई यांना प्रणाम. आणि उपस्थित आमचे मार्गदर्शक, त्याचप्रमाणे अमरावती जिल्हा बौद्ध महासभेचे अध्यक्ष आमचे आदरणीय भाऊ प्रकाश भाऊ बोरकर, त्याचप्रमाणे आमचे मित्र यशस्वी जिल्ह्याचे सक्रिय कार्यकर्ते प्रधान साहेब आणि आमचे कार्यालयीन सचिव आमचे मोठे बंधू राहुल भाऊ शिंदे, त्याचप्रमाणे माझे तालुक्याचे पदाधिकारी नांदगाव खंडेश्वरचे आमचे भाऊ मदन भाऊ खंडारे, त्याचप्रमाणे आमचे जवळचे एकदम आर के भटकर साहेब आणि माझे सर्व मित्र आणि बंधू. आता गेडाम साहेबाबद्दल सर्वांनी सर्व पॉझिटिव्ह गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर मला तरी वाटते तो गेडाम साहेबाचं लग्न मी लावलेलं असं मला वाटते. त्या खाली बहुतेक काय माहिती ही गोष्ट. हा, तर गेडाम साहेबांनी ठीक आहे, मी जो धम्माचा जो पकडला म्हणजे जे त्यामध्ये ग्रंथ वाचन, त्यामध्ये आपलं भारतीय बौद्ध महासभा शाखा पडणेराचं एकदम चांगलं नेतृत्व आणि लग्न विधी सोहळे हे मी कधी कल्पना केली होती. गेडाम साहेबांकडून एवढं साधं जीवन द्यायचं फार कधी घेतलं मी त्यावेळेस, म्हणजे प्रत्यक्ष साक्षी राहणार. तर असे गेडाम साहेब आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना मी भारतीय बौद्ध महासभा पहिला परिवार त्यांच्यातर्फे उदंड आयुष्याच्या, उत्तम आरोग्याच्या खूप खूप अनंत कोटी कोटी अखिल विश्वाला शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या समस्त महामानवांना मी प्रथम अभिवादन करतो. धर्मपीठावर उपस्थित आजच्या या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष आणि भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाशजी बोरकर सर, आमच्या समता सिंधनाचे प्रमुख घाट सर आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे असे आमचे सत्कार मूर्ती आदरणीय शांतारामजी गेडाम आणि समस्त माझे उपासक बंधूंनो सप्रे जय. आज आपल्या बडनेरा शहराचे जे शहर अध्यक्ष आदरणीय शांतारामजी गेडाम साहेब यांना 65वा वाढदिवस आपण इथे साजरा केला. या 65व्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना मंगलमयच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छिंतितो की भारतीय बौद्ध महासभेचं कार्य निरंतर आपल्या हातून सातत्याने घडत राहो आणि आपला भारतीय बौद्ध महासभेचा प्रचार आणि प्रसाराचं कार्य, धम्माचं कार्य आपल्या हातून नेहमीसाठी घडत राहो. कारण आज आपल्या धम्माला गळती लागलेली आहे. कुठंतरी आपला धम्मा हा वेगळ्या वळणावर जात आहे आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभेची अध्यक्ष म्हणून आपली फार जबाबदारी बनते की आपण भारतीय बौद्ध महासभेचा प्रचार प्रसार आपण करीतच आहात आणि यापुढे करत राहावे अशी मी मंगल कामना करतो आणि पुढील आयुष्याच्या आपणाला शुभेच्छा देतो. जय हिंद, धन्यवाद. प्रतिघटलेले महामानव तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
त्यांच्या चरणी फुलर्पण त्यांना कोटी कोटी अभिवादन करतो. आजच्या शुभमंगल दिनी आयुष्यमान गेडाम साहेब यांचा वाढदिवस आपल्या सिद्धार्थ वाचनालयामध्ये मोठ्या उत्साहामध्ये चांगला करत आहे. त्याचप्रमाणे आपले भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय बोरकर साहेब, डाक सर, शेंडे साहेब यांना सुद्धा सर्वांना जय भीम घेतो आणि गेडाम साहेबांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या बागडे परिवाराकडून कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय बुद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या भारतीय बौद्ध महासभेचे बडनेरा शहराचे अध्यक्ष तथा धम्मप्रचारक, अभ्यासू व्यक्तिमत्व, ज्यांचा धम्मावर खूप दांडगा अभ्यास आहे, ज्यांच्या धम्मावर अतोनात प्रेम आहे, असे प्रभावी व्यक्तिमत्व आदरणीय शांतारामजी गेडाम यांचा 65वा वाढदिवस भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीने या ठिकाणी आपण साजरा करीत आहोत. तेव्हा या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक कोटकर सर, ज्यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे, ते सत्कारमूर्ती आदरणीय भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शहराचे नेतृत्व केलं असे मनमिळावू अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय शांतारामजी गेडाम यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे की कार्यक्रम वेळेवर कोणताही त्यांच्याकडे दिला. आता सरांनी सांगितलं की धम्मपदावर त्यांचं एवढं नेतृत्व कमाल आहे, त्यांच्यावर केव्हाही जबाबदारी दिली तर ते मागे कधीच येत नाही. आणि या धम्माच्या बाबतीत सांगायचं म्हटल्यास की कुठेही केव्हाही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे जबाबदारी दिली तर ते मागे पुढे कधीच पाहत नाही. तेव्हा या बडनेरा शहराचं जेव्हा नेतृत्व करत होते, त्याचबरोबर जर त्यांना पुढील जर जबाबदारी दिली की भारतीय बौद्ध महासभा हे अधिक गतिमान करण्यासाठी, प्रभावी करण्यासाठी त्यांनी आपलं जे दांडगा अभ्यास आहे धर्माच्या बाबतीत, त्यांनी पण तो अभ्यास या धम्म बांधवांसाठी त्यांनी उपयोगात आणावा. त्यांच्या आपल्या मध्ये जे काही धम्माबद्दलचे जे काही अभ्यास आहे, सखोल असा अभ्यास आहे, हा अभ्यास लोकांपर्यंत, बौद्ध जनांपर्यंत कसा पोचता येईल आणि भारतीय बौद्ध महासभा अधिकाधिक कशी गतिमान होईल या दृष्टीने त्यांनी विचार करावा. या भारतीय बौद्ध महासभेमध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून हा गाडा पुढे न्यायचा आहे. आतापर्यंतची जबाबदारी आपण स्वीकारली. आम्हाला माहीत आहे की शिबिराचं कोणती जबाबदारी असो, कार्यक्रमाची कोणती जबाबदारी असो, जशी आतापर्यंत आपण पार पाडली तशीच जबाबदारी आपण यापुढेही पार पाडावी, मी अशी अपेक्षा करतो. किंचित किंबहुना याच्यामध्ये थोडीही शंका येता कामा नये, कारण आपण आमच्या समोर एक ऊर्जा आहे, एक आदर्श आहे आणि आपला आदर्श घेऊनच आपण या बौद्ध धम्माची वाटचाल करत असतो. तेव्हा हा जो गाडा आहे हा मागे येऊ देऊ नका हीच अपेक्षा करतो आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. पुढील आयुष्य आपले निरोगी सुदृढ लाभो अशा या मंगलमय
दिनी आपल्याला उदंड आयुष्य लाभो एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करतो, शुभेच्छा व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद. सर्वांना जय भीम. तथागत सम्यक संबुद्ध धम्मनायक सम्राट अशोक देशाचे उद्धार करते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई रमाई आणि भीमाई आपल्या श्रद्धास्थानाला दिवाबंधन करून आज या अभ्यासिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष आदरणीय शांतारामजी गेडाम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरता उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संरक्षण विभागाचे प्रमुख दहाटे सर, जिल्ह्याचे संघटक आदरणीय भटकर सर, कार्यालयीन सचिव शिंदे सर, संरक्षण विभागाचे खंडारे सर, भारतीय बौद्ध महासभेचे शहराचे बडनेरा शाखेचे सर्व पदाधिकारी सन्माननीय आणि उपस्थित सर्व मित्रांनो, म्हणजे गेडाम साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अशा प्रकारच्या कार्यक्रमातून निश्चितपणे ऊर्जा देण्याचं काम आपण करीत असतो. कारण की आजकाल नवा ट्रेंड असा आलाय की प्रत्येकाच्या कुटुंबात लहान लेकरांचे वाढदिवस मोठे होतात, उत्साहाने होतात. गेटवरच उभे होते, तो गेटवरच फोटो आहे गणपतीसोबत. तर एकंदरीत ही आंतरिक भावना ज्या आहेत त्याची जाणीव त्यांनाच होते की जे त्या मार्गाने प्रत्यक्ष कृती करण्याचा प्रयत्न करतात. निश्चितपणे आपला हा सर्व प्रवास सर्वांच्या सहकार्याने पुढेच जात राहो. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या हातून निश्चितपणे दिवसेंदिवस धम्माची गती वाढावी. ज्या ज्या ठिकाणी वाचन सुरू आहे त्या ठिकाणी प्रवचन विषय हा त्यांनी हाताळलाच पाहिजे ही किमान अपेक्षा आहे भारतीय बौद्ध धर्माची. आपल्याला माहिती आहे की सर्वच विहार आपली नाही आहे. प्रवचन मालिका सर्वच ठिकाणी सुरू राहील का? आजच मीटिंगमध्ये आवाज देताना आम्ही सांगितलं आहे. परंतु आपला हा प्रयत्न आहे की ज्या ज्या ठिकाणी आपली माणसं स्वतःला तुम्ही भारतीय बौद्ध महासभेचे म्हणता, तर मग भारतीय बौद्ध महासभेचं काम जिथे आहे तिथे ते केलंच पाहिजे. आणि म्हणून रविवारी तर आपली प्रवचन मालिका असते, त्या ठिकाणी ग्रंथ वाचन आहे. अशाही विहारामध्ये ती राबवण्याचा आपण कधी कधी काही लोक म्हणजे आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे जबाबदार पदाधिकारी आताच काल परवा सूरपगार साहेब हॉस्पिटलला ऍडमिट होते. आपल्या कार्यक्रमाला येऊ नाही शकले, पण संदेश हॉस्पिटलमधून म्हणजे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणावरून तो संदेश त्यांनी पाठवला. हे काही कमी आहे का? एकंदरीत काम करण्याची ही पद्धत ठेवा. नजीकच्या काळात जबाबदारी वाढली आहे. जबाबदारी वाढली असल्यामुळे आपली आणखी जबाबदारी निश्चित झाली आहे पुन्हा. आणि म्हणून या प्रसंगी हा भारतीय बौद्ध महासभेचा जो काही बॅकलॉग आहे सध्या, कारण की 15 ठिकाणी आहे आणि म्हणूनच त्याचं नियोजन पूर्ण झालेलं आहे. आमचे कार्यालयीन सचिव जिल्ह्याचे शिंदे सरांनी ते नियोजन पूर्ण केलेलं आहे. प्रत्येकाला संधी देण्याचा प्रयत्न करूनही काही लोकांना पद 21च आहेत की पद 21च आहेत. आता आपण पदासाठी काम करतच नाही. आपण जिल्ह्याकडे कधी पद मागायला गेलोच नाही. त्यांनाच गरज वाटली किंवा त्यांनी आपल्या इथून अनेक लोकांची जिल्ह्यामध्ये समावेश केला. एकंदरीत हा प्रवास
भारतीय बौद्ध महासभेचा पदासाठी नसून तो एक आपल्या निष्ठेचा भाग आहे. निष्ठेचा भाग असल्यामुळे निश्चितपणे आपण आपल्या कसोटीला सर्वच उतरून पुन्हा एकदा गेडाम साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. राज्याच्या वतीने म्हणजे अर्थात जोरपगार साहेबांच्या सांगण्यानुसार राज्याच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं आणि आपण सर्वांच्या वतीनं त्यांना त्यांचं पुढील आयुष्य निरोगी सुखमय जावं अशी तथागत चरणी मंगल कामना करतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री फुले, माता भीमाई, माता रमाई, धम्मनायक सम्राट असून या महापुरुषांना माझा त्रिवार प्रणाम. त्याचप्रमाणे आज भारतीय बौद्ध महासभा शाखा अमरावती आणि बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा माझा वाढदिवसाचा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा शाखा अमरावती, भारतीय बौद्ध महासभा शाखा बडनेरा आणि वाड्यामधून आलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका आजच्या धम्मपीठावर उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभा शाखा पूर्वचे अध्यक्ष आयुष्मान धोडकर सर, तसेच डहाट सर, भटकर सर, शेंडे सर, नांदा पंडे सरचे खंडारे सर, त्याचप्रमाणे माझे मित्र बाहेरून वडाळून आलेले आयुष्मान बोरकर साहेब, म्हणजे एकंदरीत ही अमरावती जिल्ह्याची टीम. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा शाखा बडनेरा यामध्ये अरुणजी शेंडे आहेत, मेश्राम साहेब आहेत, बागडे साहेब आहेत, बनसोड साहेब आहेत, असे सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांनी माझा वाढदिवस सिद्धार्थ वाचनालयामध्ये साजरा केला. तुम्ही भरभरून माझ्याविषयी स्तुती सुमले, उधळली, माझी स्तुती केली. तर मला तर असं वाटते हे जे आपण सगळे लोक जे माझ्याविषयी जे काही बोललात याला सगळं कारण जर काय असेल तर तो फक्त धम्म आहे. कारण धम्म हा एक असा आहे की जो दूरचा मनुष्य तो जवळ करतो, त्याला कोणी ओळखी पाळखी त्याला काही नको आहे. फक्त मनुष्य धम्मवान असायला पाहिजे असा धम्म सांगतो. म्हणून या धम्मामुळे आज माझी ओळख बऱ्यापैकी भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा, भारतीय बौद्ध महासभा बडनेरा, त्याचप्रमाणे गावामध्ये सुद्धा बडनेरामध्ये सुद्धा बरेच परिचित लोक आपले आहेत की आपण कोण आहे किंवा हा मनुष्य कोण आहे अशा प्रकारे आपली ओळख आपण धम्माच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे. यानंतर आपण मला पुन्हा समोर जो काही भार आहे ज्या चळवळीमध्ये मी आज काम करतो, वास्तविक माझ्या हातून काही चुकाय झाल्या असं म्हणता येत नाही. तर तेव्हा आणखी जिथे जिथे मला काही सुधारण्याचा प्रयत्न करता येईल, जो जो काही भाग माझ्या घेण्यात येईल त्याला मी नक्की यशस्वी करण्याचा प्रयत्न, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. आपण सर्वांनी माझ्याविषयी जी स्तुती तुम्ही उधळली, माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी आपणा सर्वांचा
भारतीय बौद्ध महासभा अमरावती आणि भारतीय बौद्ध महासभा भंडारा या सर्वांचा मी आभारी आहे, ऋणी आहे. आपलं ऋण आपण हे जे माझ्या जे काही शुभेच्छाचा वर्षाव केला हे ऋण मी कधी होऊ शकणार नाही मला असंही वाटते. परंतु तेव्हा आपण सगळ्यांनी मला या शुभेच्छा दिल्या त्याविषयी मी आपल्याला आपल्याविषयी मी अभिनंदन करतो, आपल्याविषयी मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. मी कृपा करून या ठिकाणी नाश्त्याची सुद्धा व्यवस्था झालेली आहे.